निर्णय हा अतिशय चुकीचा आहे. भले MS सांगितलं असेल, MS तर चूक आहेच, MS नवीन आहेत, पण याचा अर्थ असा नाही. BMC ॲक्ट त्यांनी बघायला पाहिजे होता. एकदा विरोधी पक्षनेत्यांनी पोल मागितल्यानंतर तो देणं बंधनकारक आहे. बरं, महापौरांनी पोल जाहीरही केला, पण पोल जाहीर केल्यानंतर एकदा पोल जाहीर केला की सभागृहाचे दरवाजे बंद असले पाहिजे. आतले नगरसेवक बाहेर जाऊ शकत नाहीत, बाहेरचे नगरसेवक आतमध्ये येऊ शकत नाही. असं असताना आणि मग मतदान होतं, मग पोलच्या बाजूने पोलच्या विरोधात किती आहे आधी पहिलं सभागृहात काउंट केलं जातं आणि मग बाहेर येऊन त्यांच्या सह्या घेतल्या जातात, म्हणजे बाजूने किती आहेत आणि विरोधात. पण मला कळत आहे कोणत्या पद्धतीने चालली मुंबई महापालिका, कोणत्या पद्धतीने चालली मुंबई महापालिका. पोल जाहीर केला महापौरांनी आणि काउंटिंगच नाही. आणि मग त्यांना जेव्हा कळलं की आपल्याकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, UBसाठी आपल्याकडे 2/3 आपल्याकडे मेजॉरिटी नाही आहे म्हटल्यानंतर मग त्यांनी सांगितलं नाही या विषयावर मी विशेष सभा घेते. असं होत नाही. मग त्यांनी सांगितलं की या विषयावर मी विशेष सभा घेते. आपण माननीय पत्रकारांनी ना, मीडियाच्या लोकांनी मुद्दाम आपल्याकडे आता रेकॉर्डिंग होतं ते बघा. मी त्यांना ओरडून सांगत होते, मॅडम पोल मागितला आहे, मतदान काउंट करा किती होते ते बघा पोलच्या बाजूने. आणि नंतर पण त्यांना कळलं की हाऊसमध्ये आपले लोक कमी आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक कमी आहेत आणि म्हणून त्यांनी ते जाहीर केलं आणि लगेच सांगितलं विशेष सभा आम्ही घेतो म्हणून. ही खूप आग्रहक्रम मागितला नाही कसा मान्य अतिरिक्त आयुक्तांनी वाचला आग्रहक्रम. बघा आपण रेकॉर्डिंग आहे ना. आता यापुढे आपलं काय स्टँड असणार? नाही, आता यापुढे आमचं स्टँड विरोधी पक्ष नेते जे ठरवणार ते आम्ही करणार आता. आणि शेवटी काय आहे, आमच्या नगरसेवकांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आमच्या विरोधी पक्षनेता आणि आमच्या अशरफभाई यांनी ठरवणार ते आम्ही करणार. कारण शेवटी गटनेते म्हणून ते आहेत ना, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आम्हाला बंधनकारक आहे अशा गोष्टी. पण मला सांगा काय कुठल्या दिशेला चालले होई महापालिका, म्हणजे काय हम करेस तो कायदाही बरोबर नाही. आणि आज बाहेर सगळ्यांना BMC ॲक्ट दिला, कशासाठी दिला तो? जर BMC ॲक्टच्या कोणत्याही सेक्शनप्रमाणे महापालिकेचं कामकाज चालणार नसेल तर तो ॲक्ट कशासाठी दिला? तोही इंग्रजीमध्ये दिला. आपण मुंबईत सगळीकडे मुंबई महापालिकेचं कामकाज मराठीत व्हायला पाहिजे असा आग्रह आहे ना. आणि ॲक्टची कॉपी इंग्लिशमध्ये देतात आणि सांगतात ते अजून तयारी चालू आहे. म्हणजे मला सांगा सत्ताधारी किती मराठीला महत्त्व देतात? म्हणजे क्रेडिट घ्यायला ते, आणि काही चुकीचं झालं की विरोधी पक्ष काय मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल किंवा अन्य असेल तेव्हा चुका झाल्या तर त्याचं क्रेडिट पण त्यांनीच घ्यावं की त्यांच्यामुळे शिकले. बरं काय UB होता? RL वाढवण्याचा होता. 6.10 मीटरचे RL 9 पॉईंट करण्याचा RL होता. मग तुम्ही कशाला घाबरता? जर विकासाचं आहे ना तर घ्या ना मतदान. आणि जर चेंबूरच्या त्या ॲक्सिडेंटवरती यांना जर आज सभागृहात हरकतीचा मुद्दा घ्यायचा असेल किंवा निवेदन करायचं असेल तर अशा सिरियस गोष्टीवरती सभागृह चालू होण्यापूर्वी करायला पाहिजे. नको का करायला? काही झालं असतं एक वेळ कामकाज, आजचं नंतर झालं असतं सोमवारी पुढच्या, काय फरक पडला असता. पण ही चेंबूरची घटना किती सिरियस, म्हणजे एकच चेंबूरची नाही, चेंबूरची आहे, साकीनाक्याची आहे, मानपूरला आहे, इथे नंतर मालाडला एक दुर्घटना झाली, जोगेश्वरी झाली, त्याची आहे, गोरेगावला झाली. मग त्यांना महत्त्व द्यायचं सोडून आधी कामकाज घेतलं. आणि बरं कामकाज घेतलं तर नियमाप्रमाणे एक कोणता तरी विषय घ्यायला लागतो त्या महिन्याचा आणि पुढे तुम्ही निवेदन द्यायला पाहिजे होतं चेंबूरच्या घटनेवर, ते दिलं नाही. त्यामुळे महापालिकेचं कामकाज फार चुकीच्या दिशेनं चाललेलं आहे. मला माहीत नाही MS त्यांना बरोबर गाईड करतात की नाही करतात, पण हे आहे हे चुकीचं आहे. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।